नंबर 1. कापून ठेवलेला कांदा दुसऱ्या दिवशी खाऊ नका, त्यामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. नंबर 2. बडीशेप दुधात मिसळून पिल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो. नंबर 3. मूतखडा झाला असेल तर मुळाचा रस प्यावा, त्यामुळे पित्ताशयातील खडे गळून जातात. नंबर 4. रोज एक छोटा आल्याचा तुकडा चघळल्याने खूप साऱ्या आजारांपासून बचाव होतो. नंबर 5. साखरेऐवजी गुळाचे सेवन केल्याने रक्तातील साखर वाढत नाही. नंबर 6. सकाळी नाश्ता झाल्यानंतर एक वेलची चघळल्याने दरम्यान त्रास होत नाही. नंबर 7. थंड पाणी पिल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येतात. नंबर 8. दह्यासोबत गरम रोटी कधीच खाऊ नका, त्यामुळे पोटाचे आजार होतात. नंबर 9. जर तुमचे हात नेहमी थंड असतील तर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असू शकते. नंबर 10. नेहमी चिरंतरून दिसण्यासाठी दुधात खारीक उकळून प्यावे. नंबर 11. वारंवार डोकेदुखी होत असल्यास भात खाणे टाळा. नंबर 12. पुदिन्याच्या पानांचा रस चेहऱ्यावर लावल्याने चेहरा मुलायम आणि कोमल बनतो. नंबर 13. पांढऱ्या कांद्यांचा रस केसांना लावल्याने केस गळती नक्कीच थांबते. नंबर 14. जेवल्यानंतर शरीरात रक्तप्रवाह कमी होतो, त्यामुळे झोप येण्यास सुरुवात होते. त्यामुळे दुपारी जेवण झाल्यानंतर थोडा वेळ वामकुक्षी घेणे गरजेचे असते. नंबर 15. शिळी चपाती किंवा रोटी दुधासोबत खाल्ल्याने अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोटदुखीच्या समस्येपासून आराम मिळतो. नंबर 16. जास्त चहा पिल्याने हाडे कमजोर होतात, त्यामुळे चहा पिणे कमीत कमी करा. चहाऐवजी तुम्ही ग्रीन टी पिऊ शकता, ती आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे वजन देखील कमी होते. त्यामुळे दिवसातून 2 कप ग्रीन टी पिणे योग्यच आहे. नंबर 17. पायाच्या तळव्यावर विक्स लावून झोपल्यास छातीत झालेला कफ कमी होतो. नंबर 18. दररोज 4 ते 5 काजूचे सेवन अवश्य करावे, त्यामुळे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम दोन्ही असते, त्यामुळे आपली हाडे मजबूत नक्कीच होतात. नंबर 19. गूळ आणि कांदा एकत्र सेवन केल्याने उंची वाढते. नंबर 20. मॅगीचे सेवन केल्यास महिलांमधील प्रजनन क्षमता कमी होते. हे मॅगीमध्ये आढळणाऱ्या शिसे नावाच्या घटकामुळे होते. नंबर 21. पायांच्या बोटांवर तिळाचे तेल लावल्याने उंची वाढण्यास मदत होते. नंबर 22. जर तोंडात वारंवार फोड येत असतील तर शेळीच्या दुधाने गुळण्या करा, फोड येणे बंद होईल. नंबर 23. प्रवासाला जाण्यापूर्वी पुदिन्याची पाने चघळल्याने प्रवासात उलटी होत नाही. नंबर 24. खोकला झाल्यास विड्याच्या पानात ओवा मिक्स करून खाल्ल्यास आराम मिळतो. नंबर 25. केस गरम पाण्याने धुतल्यास केसांची मुळे कमजोर होतात. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवनवीन टिप्स आणि उपयोगी माहिती बघण्यासाठी आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि पाहत राहा आपलं स्वयंपाकघर. थँक्यू. धन्यवाद. खुश रहा.